आमचे सर्वांचे नेते माजी नगराध्यक्ष भोले काका, माजी उपाध्यक्ष साहेब सुनील अंसारी साहेब, माजी उपाध्यक्ष लालू खान साहेब, नगरसेवक मालूम चौधरी साहेब, नगरसेवक शेख इरफान, नगरसेवक शेख राजीव साजिद, माजी उपाध्यक्ष अफसर अंसारी साहब, नगरसेवक किरण भाले पाटिल, नगरसेवक मुख्तार अली साहब, नगरसेवक हबीब कुरेशी साहब, फिरोज कुरेशी साहब, माजी नगरसेवक सईद अंसारी साहब, सभी नगरसेवक, सब कार्यकर्ता शिवसेना साहेब, मला म्हणायचं एक आहे, पाथरीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही सगळं निधी आणला, गोरगरिबाला न्याय द्यायचं काम करत आहे. आज 2100 घर रेग्युलाइज केले एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वाद. अनेक लोकांना तुमचे कर्मचारी ते मुसूबाई उभा आहेत, रब्बानी अन्सारी उभा आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, पण काम आम्ही करून दिलं त्यांचं. आम्ही कर्मचारीकडे आमचं लक्ष आहे, कर्मचारीकडे आमचं लक्ष नाही असे बोलते, पण इतरले काय कर्मचारी मुजुर्गी करायला, ज्याचा हुले आहे तुमचा, एक पद्धतीनं ते ट्रीटमेंट द्यायला लोकांना, जे पद्धतीत बोलायची भाषा आहे ते कर्मचारीला शोभत नाही. हे भाषा तरी लोकांच्या कामासाठी तुम्ही बसलेले, आम्ही लोकांच्या हितासाठी तुमच्याकडे काम आणायला. आम्ही काय एखादी प्लॉटिंगचा पीटीआर द्या नाही म्हणालो तुम्हाला, एखादा ओपन स्पेस मध्ये पीटीआर नाही द्या म्हणालो तुम्हाला. आम्ही लोकांच्या हितासाठी तुमच्याकडे आमचे नगरसेवक आले. लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजे. आज लोकांचे किती प्रश्न आहे, घरकुलचे अनेक वर्षापासून प्रश्न आहे. आम्ही ते घरकुलचे व्यवस्थित हप्ते टाकत होतो, व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालत होते. सगळं काय झालं पाथरीचे सगळे लोकांना माहिती आहे. आम्ही लोकांना न्याय द्यायचं काम करत होतो. कोणाला 2 लाख टाकत होतो, कोणाला 1 लाख टाकत होतो, कोणाला 30,000 टाकत होतो. आम्ही लोकांसाठी काम करणारे काम करतो. आम्ही आमचा हित काय नसते, आम्ही लोकांसाठी केलं. ते घरकुलचे हप्ते रुकले. अनेक 2 महिन्यापासून मी त्यांना बोलून घेतला कर्मचारीला, बाबा ते हप्त्याचा प्रश्न मिटवा. गोरगरिबासाठी ते मोठी गोष्ट आहे. आज अशी पूर परिस्थिती झालेली आहे, लोकांना खायला ग्रामीण भागात खायला भाकर नाही लोकांना. आम्ही नाथरेमध्ये गेलो, आम्ही रामपुरीत गेलो, काय कुटुंब शाळेमध्ये राहिले, अशी परिस्थिती सगळ्याकडे. त्याच्यामुळे साहेब मला विनंती करायची आहे तुम्हाला, तुम्ही लोकांच्या कामासाठी आमचे नगरसेवक येत आहे किंवा तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा. आता लोकांचे प्रश्न काय, घरकुलचा खूप गंभीर प्रश्न झालेला आहे, लाईटचा प्रश्न आहे. जे सेक्शन ज्याच्याकडे तुम्ही त्याला घ्या, मीटिंग घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी करा. आणि ते लाईट पाथरीमधले चालू व्हायला पाहिजे. सगळ्याकडे अंधेर आहे पाथरीमध्ये, ते लाईट चालू व्हायला पाहिजे. कारण की आतापर्यंत लोकांना आमच्या हातात नगरपालिका दिली नाही. आमच्या हातात नगरपालिका दिली तर आमचे नगरसेवक ते कामच करून टाकतो. आमच्याकडे नसताना आम्ही इतका पैसे आणले, ज्याच्याकडे होती 35 वर्ष त्यांनी काय नाही केले. स्वतःचे कामकाज बांधले, ओपन स्पेसचे पीटीआर विकले, हे धंदे केले. आमचे हे धंदे नाही. 3.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाला कोणाचा 10 रुपयाचं खाल्ले नाही, कोणाचा प्लॉट घेतला नाही, कुठं कॉम्प्लेक्स बांधला नाही, आणि कोणी माणूस म्हणू शकत म्हणू शकते भैयाने कोणा 10 रुपये खाल्ले. आम्ही लोकांच्या हितासाठी काम करणारे कार्यकर्ते. आमच्या हातात तर काय नाही. आमची जिम्मेदारी केव्हापासून असेल, आमची नगरपालिका ज्या दिवशी आमच्या ताब्यात पाथरीच्या जनताना दिली, आमच्या ताब्यातून 35 वर्षाचा प्रश्न होता घरकुल याचा रेग्युलाइज. इंदिरानगर असू द्या, आदर्श नगर असू द्या, गौतम नगर असू द्या, हनुमान नगर असू द्या, सम्राट नगर असू द्या, आम्ही रेग्युलाइज केलं. लोकांना न्याय द्यायचं काम आम्ही केलं. तिथले वंचित लोक आज मी घरकुल, नामदेव नगरचे लोक, हे पण घरकुलचा विषय सगळ्या नगरसेवकांना आमचे मार्गे लावला. जे प्रश्न होते शासन लेवलवर त्याचा पाठपुरावा करून आम्ही इथल्या लोकांना न्याय द्यायचं काम केलं. आज 8,000 कुटुंबाला न्याय द्यायचं काम आम्ही केलं. जे काम आमच्याकडून होते ते करतो, पण ग्राउंड लेवलवर काम करायचं काम कर्मचारीच आहे. तुमची आज मीटिंग आहे, मीटिंग मध्ये काय कर्मचारी आले पण नाही. संबंधित लाईटचा अधिकारी तुमचा नाही, संबंधित तुमचा हुले ते अधिकारी तुमचा नाही. हे गोष्टी साहेब तुम्ही कंट्रोल करा. कामून की कसं व्हायला, आम्ही सीओ आणायलो, काही ना काही विघ्न आणायला यायला त्याच्यामध्ये. आता ते चव्हाण साहेब मला अडिशनल चार्ज देतात. माझ्या लोकांमध्ये घटना घडली, ते तसं झालं. आता तुम्ही आले, तुम्ही पण थोडं लक्ष द्या, तुम्ही पण आम्हाला विश्वास मध्ये घ्या. आम्ही लोकांच्या हितासाठी बोलतो. आमचा पर्सनल काही नसते, ना भाले काकाचं असते, ना आमचे लालू काकाचं असते, ना सुजिन सेठचं असते, ना अफसरबाईचं असते, ना आलोक चौधरी साहेबांचं असते. आमचे नगरसेवक लोकांचे कामात घेऊन येते, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आमचा हित नसते. आम्हाला हे वाटतं की लोकांचे काम व्हायला पाहिजे. आता हे जे मागणी आम्ही निवेदन द्यायला आलो, हे सगळे निवेदन 8 दिवसात याच्यावर सगळं निकाली लागायला पाहिजे. आणि 8 दिवसात तुम्ही निकाली लावा. नाही निकाल लावले तर तुम्हाला मी सांगतो 15 दिवसात एकनाथ शिंदे साहेब येणार. ते हुलेला तर आम्ही सस्पेंड करूनच सोडणार. ते हुलेला मी सोडणार नाही. का म्हणून ते मुजुरी आहे, त्याची जी भाषा आहे. आम्ही कसं आहे साहेब, आम्ही लक्ष आमचं सगळं असते. लोकांना वाटतं भैयाचं लक्ष नाही, माझं लक्ष सगळीकडे.
कसं आहे आम्ही कोणाला विनाकारण त्रास देत नाही, पण जे पद्धतीत तुमचा कर्मचारी वागायला इथं आणि जे पद्धतीत ते दादागिरी करायला काबूल भाले तुम्हाला कसे भाषेत बोलायला ते आज जिल्हा प्रमुख आमचा युवक जिल्हा प्रमुखला हे भाषेत ते बोलत असेल तर 100% त्याची तक्रार करू, त्याला घरी बसवायचं काम करू. कामून लोकांसाठी तुम्ही इथं बसले, लोकांचे प्रश्न सोडवा. आमची कोणा एक माणसाचा तुम्हाला त्रास नाही, एक नगरसेवकचा त्रास नाही, एक कार्यकर्ता तर उलट आम्ही इथल्या कर्मचारीला प्रोटेक्शन दिलं. आता दिवाण साहेबांना 2000 घर रेग्युलाइज केले, पहिले चांगली बॅटिंग केली, चांगलं काम केलं, आता ते बिघडले थोडं. कंट्रोलिंग करायला पाहिजे ना तुम्ही. इथं तुमची जबाबदारी आहे, तुम्ही बसलेले, तुम्ही हे सगळ्या गोष्टी कंट्रोल करायला पाहिजे. आता बघा इथले प्रत्येक गल्लीमध्ये जा अंधेरा आहे, कुठे बी गेला कचऱ्याचं साम्राज्य. तुम्ही लोक वाढवा, मुशीरबाईचा त्यांचा टायप करा, आम्हाला झोन वाईज करा तुम्ही, आणि सगळा कचरा साफ व्हायला पाहिजे, लाईटा व्यवस्थित व्हायला पाहिजे, पाणीचं सुरळीत व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून द्या. घरकुलचे पैसे 8 दिवसात पडायला पाहिजे, म्हणजे पडायला पाहिजे. घरकुलचे पैसे नाही पडले 9 दिवस एकनाथ शिंदे साहेबाचा फोन तुम्हाला येईल, कामून की तुम्ही वार्ड मध्ये उलटा पालटा केला, आमचं ऐकलं नाही. आमचे कामा करा तुम्ही, आमचे कामा करा, आमचे पर्सनल नाही, लोकांचे काम आहे, हे लोकांचे काम व्हायला पाहिजे इतकी विनंती करतो. थांबतो. जय हिंद.